पुणे एका भारतीय वकिलातीत 26 जानेवारीला आपला राष्ट्रध्वज उलटा लावला होता हे ऐकून त्या वकिलातीला उलटे का टांगले नाही ते कळेना. दुसऱ्या एका वकिलातीतली जनगणमनाची रेकॉर्ड इतकी झिजली आहे की पंजाब, सिंध, गुजरात, मराठा पैकी कुठेतरी जाऊन ती रुतून बसते आणि मग पंजाब 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 एवढेच ऐकू येते. काही वर्षांनी ती सुई आरपार जाऊन जनगणमनाऐवजी मागल्या बाजूचे रघुपती राघव राजाराम ऐकू येईल. आग्नेय आशियाचा हा दौरा कसा आखावा याचा सल्ला मिळणे ही ह्या दौऱ्यातली सर्वात अवघड गोष्ट. इंग्लंड अमेरिकेला जायला निघालेल्या भारतीयाला वाटेल तितका मोफत सल्ला मिळतो. शिवाय आज देखील इंग्लंड रिटर्नला जे सोने चिकटते ते जकार्ता रिटर्नला किंवा टोकियो रिटर्नला चिकटत नाही. आशिया म्हणजे मागासलेला खंड असाच सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना मी हे आशिया खंडात हिंडायचे वेळ काय काढले आहे ते समजत नव्हते. फक्त जपान वंडरफुल आहे या विषयावर एकमत होते. पण वंडर हे दुसऱ्या आशियावर किती प्रकारांनी पसरले आहे याची कल्पनाच कमी आहे आणि खुद्द मला तरी ती कुठे होती. माझ्या प्रवासी एजंटाने सरळ विमान मार्गातली ठाणी काढून माझ्या हातात दिली. सिंगापूरला जा, तिथून टोकियोला जा. येताना वाटेत उतरत उतरत या. जणू काय उतरत उतरत या म्हणजे जुनी बार्शी लाईट आहे. एखाद्या स्टेशनात रेंगाळले तरी पाय उचलल्यावर पुढच्या पाण्याच्या सोंडेला गाठता येईल. प्रवासी एजंटांच्या रंगबिरंगी कचेऱ्या ही विलक्षण भूलभुलावणी आहे. सफाईदार इंग्रजी, सफाईदार विलायती पोशाख आणि सफाईदार कचेरी एवढ्या भांडवलावर हा धंदा चालतो अशी म्हणजे ठाम समजूत आहे. इथली माणसे सदैव प्रचंड घाईत असतात. टेलिफोन सारखे वाजत असतात. प्लीज 1 मिनिट म्हणून पलीकडच्या माणसाला टांगत ठेवून अलीकडच्या बाजूच्या त्या फटाकड्या पोरी नखांवरून चिमुकल्या कानशी घासत असतात. आपल्या देशात पाश्चात्यांची निष्प्राण नक्कल करण्यात आपण किती पुढे गेलो आहोत हे जर कोणाला पाहायचे असेल तर त्यांनी एखादे हिंदी टुरिस्ट एजंटाचे दप्तर पाहावे. आत येणारा प्रवासी गोळ्या कातडीचा असला तरच त्याच्याकडे थोडेसे लक्ष पुरवायचे असा इथला दंडक आहे. देशी कपड्यांना आपल्या देशात स्थान नाही. काळ्या वर्णाचा द्वेष आपण करतो तितका गोरे लोक करत नाही. मातृभाषा बोलायची, मग ती मराठी असो, गुजराती असो, कानडी असो. लाज जर कुणाला वाटत असेल ती आपल्याच लोकांना. एक वेळ आर्यांग्ल पोरी देशी भाषेतून नाही बोलल्या तरी चालेल, पण ज्यांच्या 42 पिढ्या देशी भाषेवर पोचल्या त्यांच्या इथे काम करणाऱ्या कन्यका देखील आपल्या माणसाशी आपल्या भाषेत बोलणे हा मागासलेपणा मानतात. आपल्या भाषेबद्दल, धर्माबद्दल, पोशाखाबद्दल, देशाबद्दल आणि खंडाबद्दल अज्ञान किंवा लाज बाळगणे हेच आमचे सर्वात मोठे भूषण आहे. भूषणे लिहूनच आमचा व्यवहार चालतो. आंग्ल भाषा विभूषित हे आमचे एकमेव भूषण. त्यामुळे त्या प्रवासी एजंटांच्या कचेरीतल्या माझ्या मित्राशी मी मराठीत बोलायला लागताच आसपासच्या पोरींनी आजकाल कोण वाटेल तर परदेशात जातो असा चेहरा करून समोरचा टाईपरायटर कुटायला सुरुवात केली. त्यामुळे माझे पुरुषोत्तम हे अस्सल देशी नाव 3 वेळा कुठून देखील बरोबर टंकले गेले नाही ते नाहीच. पुरुषोत्तम किंवा लक्ष्मण ही नावे साधारणतः गडी नोकरांपलीकडे नसावीत आणि असली मागासलेली नावे असणाऱ्या मंडळींना हिंदुस्थानाबाहेर जाऊ देताना सरकारी अधिकाऱ्यांनी जरा इकडे लक्ष द्यावे छाप भाव तोंडावर आणून ती सुवर्णकेशी टंकपुट्टिका माझ्या नावाचा निकाल लावित होती. हे असले झाकीव अपमान मनातल्या मनात घेत मी प्रवासाची तयारी करत होतो. परदेशी बोटीतून जर प्रवासाला निघायचे असेल तर केबिन्स भरलेले आहेत हे ऐकायची सदैव तयारी ठेवावी. 5 वर्ष आधी जरी बोटीचे तिकीट काढायला निघाले तरी कंपनीचे पहिले उत्तर तुमचे नाव वाट पाहणाऱ्यांच्या यादीत ठेवले आहे हेच असते. मी माझ्या या प्रवासाची वर्षभर आधी योजना करत होतो. तरीही निघायच्या आधी आठवडाभर केबिनची निश्चिती नव्हती. प्रवासी एजंट भाव खातात तो इथे. त्यांची मग बघतो खटपट करून अशी आश्वासनं ऐकावी लागतात. जीवनात आपली भूमिका आश्वासनं ऐकणाऱ्याची झाली की सगळी ऐट मावळते. आपला जोरच जातो. आणि मी इटालियन बोटीतून जाणार होतो. गेल्या काही वर्षात बोट, विमान वगैरे वाहनांना मी इतका काही निर्डावलो आहे की केवळ वाहन म्हणून मला त्यांची काही नवलाई राहिली नाही.